स्टार्ट करायचं. टाकीगाव टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॅट्समन उतरलेत. बॉल पूर्व आयोजक, चला बॉल चेंडू द्या. सोमनाथ मात्र आपण बॉल द्या खेळाडूंना. कॉमेंट्री बॉक्स मध्ये या मॅच साठी तुम्ही आवाज ऐकाल. पुन्हा एकदा तोच गोड आवाज. आणखीन एक रात्रीमध्ये ते आपल्यामध्ये जॉईंट होतील. प्रवीणजी टेंबे सर यांना आपण ऐकताय आणि जाऊया पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये. क्या बात आहे. एवन जोडी पुरस्कृत श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 वर्ष क्रमांक दुसरे ओरण तालुक्यातील मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची धाकटी गावातील प्रकाश झोतातील क्रिकेट स्पर्धा. समालोचक आमचे या समीरजी म्हात्रे सर, धन्यवाद. गेले गेले चंपा, उद्या ते खाणाव मध्ये असतील नॉनस्टॉप. आज इकडे उद्या तिकडे. घरी चंपा नाहीये तरी लवकर जायची घाई. पंचल पालकर असं सांगतात आम्हाला. हर्ष गरत खडी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. हर्ष गरत. यस, संयम गरत, एक जबरदस्त आवाज अपन ऐकला मराठी मधून. त्यांचं स्वागत. तो आइए चलिए मुकाबले की तरफ चलते हैं. हमारे एडवोकेट दीपक जी गरत, कुमार दीपक जी गरत साहब मैच का आनंद ले रहे हैं. 2000 का इनाम उनकी ओर से मिला है. क्या बात है. और प्रीमियर लीग में हर रात को 2000, मतलब मेरे ख्याल से बहुत पैसे लुटाए उन्होंने. कंचन पालकर उनके, मतलब मैं कहूंगा कि खंदे समर्थक है तो उनको 2000. क्या बात है भाई, ये खासियत है एडवोकेट हमारे दीपक गरत साहब की. चलिए मैच की तरफ चलते हैं. एक वक्त के लिए ऐसा लगा कंचन सर की टाकीगांव हारने वाली है, जैसे वो चौका छोड़ गया और विंदर ने जीतने वाली है. लेकिन खार पाटिल जो थे स्वप्निल, उन्हें 2 यॉर्कर गेंदे डाली ना, वो डॉट निकली, उसके कारण टाकीगांव को जीत मिली. अभिनंदन स्वप्निल एंड टीम टाकीगांव. विंदर ने हार्ड लक. तो चलिए आखिरी मुकाबले की तरफ चलते हैं. यह मुकाबला होगा परेश ठाकुर बनाम चैतन्य पाटिल के बीच में. जो जीतेगा वो आगे पहुंचेगा ट्रॉफी के नजदीक. अंपायर हरी झंडी. मैच ऑन. पहली गेंद. ओ नो लुक शॉट, नो लुक शॉट. पहली गेंद, धुआंधार शुरुआत धोतुम की ओर से 4 रनों के लिए. बात है. परेश ठाकुर का हल्ला बोल. पहले मुकाबले में 39 रनों की पारी खेली और आखिरी मुकाबले में 4 के साथ खाता खोला. जूनियर कृष्णा सातपुते परेश ठाकुर को कहते हैं. और ध्यान रखें, मैन ऑफ द सीरीज के लिए लास्ट ये मुकाबला है. काउंटिंग यहाँ पे रखी जाएगी, उसके बाद बंद हो जाएगी. बहुत महत्वपूर्ण है. कंचन पालकर सर हमारे बड़े स्कोरर है. जब बड़ी टूर्नामेंट होती है कंचन पालकर स्कोरिंग करते हैं, आपने देखा होगा. और उनका ये कहना है कि ध्यान रखे. अमित मात्रे लगता है राइडर बन रहे, अभी गाड़ी उड़ाएंगे. गेले गेली चंपा. चलिए आराम से जाइए. तो चलिए मुकाबले की तरफ चलते हैं. लास्ट ये मुकाबला है काउंटिंग के लिए मैच में. क्या बात है. मिस्टर झिंडे मैच का आनंद लेते हुए. तकटी जुई के सभी खिलाड़ी. पहला ओवर टीम का टोटल है 5. स्पीड अप करना है. 3 ओवर का मैच है. यस, थैंक यू. अमय पाटिल गेंदबाजी के लिए टाकीगांव. बैठक शॉट खेलना चाहते हैं, जोरदार लगी है उन्हें. पानी चाहिए तो भाई डिमांड करे. चाहिए पानी, पानी लेके जाइए, पानी लेके जाइए. काफी गंभीर चोट लगी है उन्हें. आपने देखा कृष्णा सातपुते को भी लगी थी. नहीं चाहिए, चलिए रुकिए फिर. नहीं चाहिए पानी. काफी जोरदार लगे नीलेश ठाकुर को ये गेंद और जगह पर बैठ गए वो. आपने देखा होगा रतन बॉल चषक में कृष्णा सातपुते को गेंद लगी थी आंखों पे. उसके बाद उन्होंने आंखों पे अपने जो कहते हैं आई सेफ्टी वहां पर लगाई थी. किरण पवार भी लगाते हैं. तो ये इंपॉर्टेंट चीज है. सेंसिटिव पार्ट्स को बचाने के लिए आंख आपके बहुत ही सेंसिटिव होते हैं. और यहाँ से 5 पे शून्य. पहला ओवर शुरू है. 3 ओवर का मैच है. टाकीगा को बनाम धोतुम. पड़ोसी टीम में ऑन साइड पे खेलने की कोशिश थी. नीलेश थोड़े से बीट हुए. गेंद बल्ले का कनेक्शन नहीं हुआ. अंपायर का सिग्नल. लेग बाइज का 1 रन. और इसी 1 के साथ टीम का टोटल है 6 बनता हुआ. आयोजक कमेटी बहुत खुश है. दीपक हमारे दीपेश गरत बहुत खुश है. चर्चा कर रहे. हर्ष गरत, क्या बात है. दीपक गरत इस बार शायद दूल्हा बनेंगे मुझे लग रहा है.
क्या बात है। डॉक्टर टीम बहुत खुश है, आयोजक कमेटी देखिए मजा कर रही है। योगेश भोईर कांचन के भाई है भाई, क्या बात है। ओ कमाल की गेंदबाजी, रफ्तार देखिए, रफ्तार का राजा, रफ्तार का सौदागर गेंदबाज है ये अमय पाटिल। आज अमय पाटिल ने खुश किया, जिस तरीके से पहले मैच में भी कमाल की गेंदबाजी की उन्होंने, और उसके बाद दूसरे मैच में भी वो अच्छा लय में गेंदबाजी कर रहे हैं, अपने किरदार को निखार के रखा है अमय पाटिल की गेंदबाजी ने। फास्ट एंड फ्यूरियस शॉट लाइक दैट, वीआईपी डाइस पे आया हुआ कैच, गेंद सीमा पार, 6 रनों के लिए। क्या बात है, 12 पे 0, आखिरी गेंद पे छक्का लगा और मैच का मजा लेते हुए रोहन भोईर, नावे की जमाई है रोहन भोईर। अभिनंदन, बूम बूम, योगेश योगेश भोईर। कुमार एडवोकेट की ओर से यहाँ पर आइवा कैच के लिए 1000 का इनाम है। क्या बात है, जैसे ओवर समाप्त होगी 2000 हो जाएगा। कुमार एडवोकेट दीपक घरत की ओर से कंचन पालकर। 12 पे 0, अमय को 12 की मार लगी, आखिरी गेंद पे छक्का लगा, नॉट आउट बल्लेबाजी शुरू है। और टाकीगांव पिछले मुकाबले में जो 2 यॉर्कर गेंदें डाली स्वप्निल खार पाटिल ने डॉट, उसके बाद बिंदु ने को शिकस्त दी। सबसे बड़ा मैच है कंचन सर ये, क्योंकि ट्रॉफी जीतने का ये मौका बनेगा किसी एक टीम के लिए। जो 2 मैच की आपने मेहनत की है ना, उसका फल तीसरे मैच में आपको मिलेगा। प्रैक्टिस हुई कि इस मैदान पर एवन चौड़ी बहुत खुश है। हमारे सुमित दादा पाटिल अभी भी हमारे साथ जुड़े, कल भी सुमित दादा पाटिल का ड्रेस कोड अलग देखने मिलेगा। और एवन जोड़ी की चर्चा संपूर्ण उरन तालुका में बहुत बड़ी चर्चा है, क्योंकि टूर्नामेंट काफी बड़ी है और एवन जोड़ी का ये सपना पूरा होगा। और ये देखिए भाई, अपील जोरदार, फिंगर गोज अप, पहले विकेट गिरते हुए 12 पर नीलेश ठाकुर की पारी समाप्त। पे निगाह, कई पे निशाना, नीलेश ठाकुर आउट होते हुए 11 बनाए परेश ठाकुर ने और 1 विकेट गिरता हुआ। क्या बात है, ये ऐतिहासिक मैदान है कंचन पालकर सर। इसी मैदान पे ग्राम पंचायत लीग आपको देखने मिली 8 गांवों की, और शक्ति मात्रे और मंगेश दादा घरत का बहुत बड़ा आयोजन था, और उनके कंधों से कंधा मिलाकर हमारे रोहन भोईर, इन्होंने बड़ा योगदान दिया था कंचन पालकर, और वो योगदान अमूल्य रहा, बहुत बढ़िया। काफी मजा आया मेरे ख्याल से। ग्राम पंचायत लीग 4 बजे तक लोग थे स्टेज पे, उसका कारण भी था, वो निकले नहीं थे घर पे, और चैतन्य पाटिल ने सीरीज लिया। क्या बात है, होंडा शाइन। और मैं सोच रहा हूँ कि जो हमारी युवा पीढ़ी है, स्टेज से हिली नहीं थी ग्राम पंचायत लीग में, काफी धमाल किया था उन्होंने, बिल्कुल मजा लिया था उन्होंने, और डीजे मास्टर ने मजा दिया था उनको। 1 रन बटोरते हुए यहाँ पर आखिरी मुकाबला है, तीसरा मैच दोनों का, ट्रॉफी के नजदीक जाने का यह अवसर मिलेगा और मजा आएगा दोस्तों। टीम का टोटल है 13 पर 1, 24 लाइव इवेंट के माध्यम से मैच को कई दर्शक यूट्यूब पे देख रहे हैं। और एफसीडी जो हमने कहा यहाँ पर 4 कॉर्नर डेवलपर्स की ओर से 1 लाख रुपए इस टूर्नामेंट को मिले, ये बहुत बड़ी धनराशि है। आई वी मेक द फ्यूचर, वी मेक द फ्यूचर, यानी वो फ्यूचर बनाते हैं 4 कॉर्नर डेवलपर्स, उनका भी हार्दिक आभार व्यक्त करेंगे। 1 लाख की धनराशि मिली है। ऐसे कई बड़े बड़े योगदान है कंचन सर टूर्नामेंट के लिए। हाफ ट्रैकर बॉल हवा में, दूसरे विकेट की तलाश, गेंदबाज का एफर्ट देखिए भाई, कहाँ गए दौड़ के वो डाउन पर, क्योंकि मैच उतना इंपॉर्टेंट है। परेश ठाकुर का विकेट आए, उतना लंबा रनअप और 2 मुकम्मल होते हुए, कमाल की कोशिश थी, कोई बात नहीं। इसी 2 के साथ 15 यहाँ पर बनते हुए, 15 पे 1।
यहाँ पे देख सकते हैं हमारे हेमंत दादा और सोमनाथ, काफी बढ़िया ड्रेस उनकी लग रही है। कंचन मैंने पहले कहा, ऐसे लग रही शादी, शादी उनकी दूल्हे बने वो दोनों भी, काफी बढ़िया लग रहे हैं सोमनाथ हेमंत। 15 पे 1। और अभी तक देखा जाए तो परेश ठाकुर जब तक के मैच 6 पे 6 गेंद पे 13 उन्होंने बनाए, काफी बढ़िया योगदान रहा उनका। शांत वातावरण है, ठंडी। अच्छा शॉट है, पिक किया बॉल को गैप में, मिड विकेट काउ कॉर्नर रीजन 4 रनों के लिए जूनियर कृष्णा सातपुते। क्यों बात आहे डीजे, हो शेट तुम्ही नादच केला थेट आणि नाद करून ठेवला या स्पर्धेने, जबरदस्त। परेश ठाकुर ऑन फायर, व्हाइट बॉल, 1 रन से आगे बढ़ोती होगी। क्या बात है, 20 रन स्कोर बोर्ड पर। पहला 17 शुरू है, फिलहाल शांत है, लेकिन दूसरे 17 में मजा आएगा। चैतन्य पाटिल की ताबड़तोड़ बल्लेबाजी देखने मिलेगी। परेश ठाकुर जानते कि 40 रन तो आने चाहिए स्कोर बोर्ड पे, तब जाके एक ट्रॉफी प्राप्त करने का मौका मिलेगा। ओ अच्छा शॉट है, बैकवर्ड स्क्वायर लेग पर, किस्मत भी सही है, पीछे फील्डर डीप में, 1 रन मुकम्मल। और ये किस्मत देखिए भाई, क्या बात है, 4 रन, 4 रनों के लिए। 2 बार हुआ है टाकीगांव के साथ ऐसा, पिछले मुकाबले में यही हुआ, स्क्वायर लेग पे बॉल गई, जब 6 गेंद पे 15 चाहिए थे, छक्का लगने के बाद वो चौका आया और लगभग टाकीगांव बाहर होने वाली थी, लेकिन स्वप्निल खारपाटी ने उनको बचाया। इस बार भी वो किस्मत का चौका इस टीम को मिला है। 24 आखिरी बॉल बची है, काफी बढ़िया रन बने, नो डाउट, क्योंकि दूसरा ओवर समाप्त नहीं हुआ। बिल्कुल सही ट्रैक पे जा रही है तुम, जिस ट्रैक पे उन्हें रन बनाने की मंशा थी, जो माइंड सेट था उनका कि इतने रन सेट करेंगे, उसी लक्ष्य पे पहुंची है। हाफ ट्रैकर, क्रॉस बैटेड शॉट, गगन चुंबी, कैसी मपार, 6 रनों के लिए। आई वो कैच को 1000 था भाई, छूट गया, क्या बात है। स्टेज पे शांत है, शायद चौलिया बावलिया उनको देखने का ये चाहिए था, इच्छा थी उनको, फाइनल डे में आएंगे। चलिए नहीं आएंगे, देखिए ट्रॉफी का नाम देखिए, कंचन पालकर, मैंने वही कहा कि नहीं ऐसा नहीं होगा। बिलकुल जबरदस्त। चला तिथे आग लागली, तिथे विझवा आपण, पंच 1 मिनिट, समोर कोणी आग लावली ते प्रेक्षकांनी विझवा दी। 30 धावा, 30 अंकिश पाटिल उर्फ पाड़ा मैच का आनंद लेते हुए, क्या बात है, झंडे कुछ भी बता रहे। चलिए कंचन पालकर भाई ऐसा मत करिए, बहुत जबरदस्त खिलाड़ी यहाँ पर है। 30 पे 1 आखिरी ओवर, चलिए अंपायर स्पीड अप करना है, मैच ऑन, 3:16, लास्ट ओवर, 3 ओवर का मैच है, ध्यान रखिए। टॉस के वक्त हमने बताया था, तो बल्लेबाजी के लिए अब आएंगे प्रणीत ठाकुर, निराश किया था पहले मैच में। 30 पे 1, बॉलर तैयार है, प्रभांजन, ओ बेस्ट बॉलर प्रभांजन, देखिए लीग में बेस्ट बॉलर जीता था, और इस बार भी वो कामयाबी प्रभांजन के खाते में मिली है, और दूसरी विकेट 30 पर, तो यहाँ पर मिलते हुए टाकीगांव।
क्या बात है। चलिए भाई, लगीन मोरया, ये बहुत जबरदस्त गाना यहाँ पर पेश हुआ। मुश्किल है, युवा पीढ़ी मुसीबत में है। बिल्कुल, रोहन खुश है भाई। कंचे पालकर बता रहे उनकी फिक्स हो गई शादी। ऑन साइड पे खेला लॉन्ग ऑफ पर 2 ओवर में 30 थे, 2 विकेट, 27 रन उसमें परेश ठाकुर के, मतलब अकेले ने 27 बनाए, टीम का 31 का टोटल है। बिल्कुल जबरदस्त पारी। पहले मैच में भी उसने 39 बनाए थे कंचन। आज सबसे ज्यादा रन परेश ठाकुर के बल्ले से है। और मैन ऑफ द सीरीज का रेस में ये लंबे रेस का घोड़ा है। बिल्कुल, पिछले मैच में जल्दी आउट हुए थे 0 पर। ओहो, प्रभांजन लेग स्टंप उड़ाना चाहते, व्हाइट बॉल। अंपायर का इशारा आता हुआ। कच्चे पाल का जमाना बदल चुका आहे. एक अशी वेळ होती की आपण पहिले पाहायचो की मुलांचा जमाना होता लग्न जमवण्यासाठी. आता मुलींचा जमाना आहे. मुली ठरवतात कोणासोबत लग्न करायचं. आणि एक वेळ अशी होती की सून घाबरायची सासू कशी मिळेल. आता सासू घाबरते की सूनच कशी मिळेल. आता जमाना बदला है. लॉन्ग ऑफ पे कैच का मौका, ड्रॉप द कैच। परेश ठाकुर का कैच छोड़ा, स्ट्राइक भी रोटेट हो गई। मतलब आखिरी ओवर में परेश ठाकुर अब धमाका करने को तैयार है। जीवन दान परेश ठाकुर को मिला है। अब जो गेंद बची इस ओवर की मात्र 3 बॉल, उस पे वो अटैकिंग परफॉर्मेंस करेंगे। 34 2 विकेटों के नुकसान पर रायगढ़ के बेस्ट स्कोरर कंचन पालकर हमारे साथ जुड़े हैं। जब भी किसी टूर्नामेंट में 3 या 4 बाइक होती है या कार होती है तो कंचन पालकर सर सबसे पहले वहां पर इनवाइट होते हैं। और खास करके उप सरपंच केवाले के कंचन पालकर, एक बड़ा नाम उन्होंने कमाया टेनिस क्रिकेट विश्व में। ये देखिए जरूरत नहीं थी, स्ट्राइक अपने खाते में रखनी थी वहां पर। परेश वही बता रहे कि आप खेलिए, अच्छा खेल रहे थे और यहाँ से रोहित घरत का विकेट आता हो। लेकिन मैंने जो कंचन पालकर का जिक्र किया कि इस टूर्नामेंट में अभी देखा मैंने ट्रॉफी लाते हुए कंचन पालकर थे, गुलदस्ता वगैरह कई जिम्मेदारी कंचन पालकर ने निभाई है। और मुझे लग रहा है धकटी जुई 1-2 गुंठा कंचन पालकर के नाम पे कहीं से तो कर दो आप, और गांव वाला बना दो यहाँ का कंचन पालकर को। बनता है भाई इतना प्यार, क्योंकि मैं जब देखा कंचन पालकर को खुद गुलदस्ता लेके आए, ट्रॉफी लेके आए, 5 बजे आए कंचन पालकर सबसे पहले। मतलब ऐसा लग रहा है कि टूर्नामेंट केवाले में है, मुझे ऐसा लग रहा है। तो धकटे जुई को अपना गांव कंचन पालकर मानते हैं। जिस तरह से लीग में भी कंचन पालकर की भूमिका अहम रही और ग्रामीण में भी अहम रही, तो ये बिल्कुल बनता है। और मैंने बहुत बार कहा है कंचन पालकर, देखिए पैसा कोई भी कमाता है, इंसानियत कमानी जरूरी है। और आपने इंसानियत कमाई है, यह आपका हक बनता है और मेहनत है भाई। रोहन बोयर ने उनको लॉन्च किया था। रोहन उनको बार बार याद आ रहे हैं। 35 पे 3, 2 गेंद बचे, अंपायर टारगेट सेट बॉल। बैटिंग के लिए लेफ्ट हैंड बैटर है सिद्धेश ठाकुर। 3 ओवर का मैच है, ध्यान रखें, लास्ट 2 बॉल फाइनल। ये आखिरी मैच है रात का, 3:20। सिद्धेश ठाकुर लेफ्टी बैटर है, क्या कितने रन आएंगे 2 गेंद पर। खामोश है, गुलाबी ठंडी है मैदान में थोड़ी सी, काफी अच्छा माहौल है। बिल्कुल थकान बिल्कुल महसूस नहीं हो रही। विवेक आप देखिए ये जो माहौल बना है, ऐसा लग रहा है एसी का टेम्परेचर जब 24 पे रखते हैं वो टेम्परेचर आपको महसूस हो रहा है। और ये 24 का टेम्परेचर बिल्कुल सही है, ना ज्यादा ना कम। स्वेटर पहनने की जरूरत भी नहीं है, शेकोटी लगाने की भी जरूरत नहीं है, बिल्कुल कंफर्टेबल टेम्परेचर है। और ऐसे टेम्परेचर में हर कोई खेलना पसंद करेगा। 36 पे 3, आखिरी बॉल। परेश ठाकुर खेल रहे 30 रन 10 गेंदों पे, कमाल की पारी। पहले मैच में 39, यानी 2 मैच में लगभग इस खिलाड़ी ने 69 बनाए, 69। वन मैन शो पहले और लास्ट मैच में जूनियर कृष्णा सातपुते। टारगेट सेट बॉल, दिशा दी, फ्लिक शॉट किया फाइन लेग पे, गुड शॉट। फील्डिंग भी बेहतरीन है, 2 चुराने की कोशिश है। ओ विकेट कीपर की गलती, 2 मुकम्मल हुए। और इसी के साथ अंपायर, थर्ड अंपायर, चलिए चेक करना है, 1 रन मिलेगा। एक के लिए चेक कर रहे। 24 लाइव इवेंट एक बहुत बड़ी वेबसाइट है, रायगढ़ प्रीमियर लीग को ये वेबसाइट कवर करती है। सेफ है, 2 रन मिलेंगे और 2 के साथ टोटल होगा स्कोरबोर्ड पर 38 रन। कंपल्सरी चेसिंग है टाकी गांव, आपको चाहिए 39 आने वाली 18 गेंदों में। क्या बात है, मुझे जिक्र किया था मैंने टूर्नामेंट के शुरुआत में, हमारे FCD 4 कॉर्नर डेवलपर्स, वी मेक द फ्यूचर, वी मेक द ड्रीम्स के जो पार्टनर है वो हमारे A1 जोड़ी है, जिनकी ओर से हमने देखा 1 लाख की धनराशि मिली। हमारे A1 जोड़ी सुमित पाटिल और संदीप पाटिल, इनका भी एक बहुत बड़ा योगदान है। क्या बात है,
एवन जोड़ी का हम हार्दिक स्वागत करेंगे। टेनिस क्रिकेट में एवन जोड़ी काफी बनी है और एवन जोड़ी की तस्वीर आप स्क्रीन पे देख सकते हैं। 4 या 5 रातों में जो एवन जोड़ी है गोल्डन मैन भी बनी है और काफी मेहनत है उनकी। एफसीडी की मैं तारीफ करूंगा, 1 लाख की धनराशि काफी बड़ी होती है। ऐसी धनराशि देना लगभग काफी नामुमकिन होता है, लेकिन एफसीडी ने वो कारनामा किया है। वी मेक द ड्रीम्स, वी डेवलप द ड्रीम्स। यस, 18 गेंदे 39, 39, 38 रन बने, 39 की आवश्यकता, 39 ची गरज। चला सलामी फलंदाज पाठवायचा आहे, मॅच ऑन करा। मॅच ऑन करायचं आहे, फायनलचा सामना। आणि सुरुवातीलाच मी उल्लेख केला, या स्पर्धेचं नाव खूपच सुंदर आहे, श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025। प्रत्येक गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चषक झालाच पाहिजे। जेव्हा गावामध्ये एक एक स्पर्धा असते ना, तेव्हा हे चषक आपल्याला पाहिजेत, हे नाव आपल्याला पाहिजे। कारण सध्या आपण पाहिलं तर 10वी पर्यंत जो इतिहास असायचा महाराजांचा, तर काही पुस्तकातून काही धड्यातून काही धडे वगळले गेलेत। मात्र भारत सरकारने याची नोंद घेतली पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 10वी पर्यंत विद्यार्थ्यांना शिकवला पाहिजे। आपण अमेरिकेला गेलो तर अमेरिकेच्या बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये तिथे देखील MBA स्टुडंट छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आतापर्यंत इस्रायल सारखा देश वापरतो। खूप महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो। चला फलंदाज पाठवायचा आहे, 39 पाहिजे चैतन्य, 18 चेंडूमध्ये 38 झालेत। आणि आपण आताच पाहिला छावा चित्रपट, जो आपल्या एका मराठी माणसाने डायरेक्ट केला। मराठी दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर, एक असा व्यक्ती मित्रांनो जो वडापाव विकत होता, पॉपकॉर्न विकत होता, परंतु त्याने छावा चित्रपट मेकिंग केलं, बनवलं। आणि छावा चित्रपट इतका सुंदर त्याने बनवला की अक्षरशः जो कोणी प्रेक्षक छावा चित्रपट पाहायला गेला आणि जेव्हा तो बाहेर पडला तर त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते। इतका सुंदर तो चित्रपट बनवला गेला आणि आपल्या छत्रपती शंभू महाराज स्वराज्याचे धाकले धनी यांचा तो इतिहास आपल्याला पाहायला मिळाला। क्या बात आहे, छावा चित्रपट आणि हा म्युझिक AR रहमान, एक ऑस्कर विजेता या गायकाने हा म्युझिक दिलाय। तर म्युझिक डायरेक्टर AR रहमान भारताचे, आणि खूप चांगले म्युझिक आपण छावा चित्रपटामध्ये पाहिलं। सामना सुरू करायचा आहे, सलामी जोडी चैतन्य पाटील आणि त्याच्यासोबत फलंदाजीला प्रभंजन परदेशी। मॅच ऑन, 39 धावेची गरज, सामना सुरू होतं, बिग फाईट। जो संघ जिंकेल त्याला एक चषक मिळणार, एक मानाचा चषक, अभिमानाचा चषक एवन जोडीकडून, आणि चषकाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज चषक। क्या बात आहे। चेंडू चेक केले जातात चैतन्यकडून। एक महत्वाचं असतं की बाउन्सर चेंडू चेक केला जातो नेहमी, त्या चेंडूची आतुरता आहे, त्या चेंडूची वाट पाहिली जाते। चला लवकर सामना सुरू करा, अजून चेंडू पाहिजे, द्या अजून चेंडू द्या। चला चेक करा, शेवटचा सामना आहे। पण मैदानाच्या आजूबाजूला पाहिला तर भरपूर तलावा देखील आहे, त्यामुळे जर एखादा चेंडू कंचन सर गेला तर तो गायब होतो। असं एक सुंदर परिसर आपण पाहतो। आज मंगळवार होता, कंचन पालकर मला वाटतं त्यांना व्हेज आज खायला मिळाला। उद्या मजबूत खाला का कंचन पालकर? एक तलाव आटवू शकतील ते, एवढी ताकद आहे त्यांच्याकडे। क्या बात आहे। चला 39 धावांची गरज, सामना आपण सुरू करतोय। फक्त 15 मिनिटे तुमच्याकडे, जास्त वेळ घेऊ नका। 3:26 आणि हा सामना 3:41-42 ला संपला पाहिजे। यस, 39 ची गरज 18 चेंडू मध्ये। मॅच ऑन, चैतन्य पाटील आज स्ट्राइक एंडला, ज्याने बाईक जिंकली या मैदानावर प्रीमियर लीग मध्ये, त्याचा लकी मैदान। आणि गोलंदाजीला आलाय प्रणित ठाकूर। यस, RPL मध्ये फायपर घेणारा हा खेळाडू।
प्रणित ठाकूर, त्यांनी खूप चांगला रेकॉर्ड केलाय रायगड प्रीमियर लीग मध्ये. प्रणित ओ उलटा फुलटा आलटी पलटी आणि पहिला बॉल पॉइंटच्या डोक्यावरून षटकार. हो क्या बात आहे. पहिला चेंडू गायब झालाय आणि आता चेंडू येणार नाही की येणार. चला चेंडू दुसरा घ्या, मग जर चेंडू आला नाही तर मॅच बॉल. चैतन्य वाट पाहतो, त्याला तो चेंडू हवाय. आलाय मॅच बॉल. टाकी गावचे प्रेक्षक मला वाटते गेले असतील कदाचित. पहिला बॉल षटकार. काय दमदार फटका मारला, उलटा फुलटा आलटी पलटी करून हा बॉल सीमापार षटकार गेलाय. आणि स्वागत केलं इथे गोलंदाज प्रणित ठाकूरचं. वॉट अ मॅच. 39 धावा आमच्या समोर कमी आहेत असं सांगतोय चैतन्य पाटील. 13 नंबरची जर्सी. चैतन्य पाटील एक लेदरचा फलंदाज आहे, लेदरचा खेळाडू. आणि प्रणित ठाकूर आता फायपरचा आम्ही उल्लेख केला, परंतु पहिला शॉर्ट बॉल केला कंचन त्याने आणि बॅटर तयार होता. फलंदाजाने षटकार ठोकला. चैतन्य सोबत प्रपंचन. मॅच ऑन. पहिला चेंडू षटकार. मोठी ठसन होणार. दोतम आणि टाकीगाव दोघे कमी नाहीयेत, कारण दोघांनी मोठा संघर्ष केलाय. दोघांनी आपली गुणवत्ता दाखवली, ताकद दाखवली आणि तुम्हाला आता पैसा वसूल सामना पाहायला मिळेल. गरज नव्हती या फटक्याची. अपील बघा किती जोरदार अपील आहे प्रणित ठाकूरची. LBW ला थर्ड अंपायर. आय थिंक इट्स नॉट पॉसिबल, कारण थर्ड अंपायर आपण व्हाईट बॉलला नेहमीच पाहिलाय, नो बॉलला पाहिलाय, परंतु परेश ठाकूर अपील करतोय आणि पंच नॉट आउट घोषित करतायत. क्रिकेटमध्ये आतापर्यंत टेनिसमध्ये अल्ट्राई झाली नाहीये आणि LBWचा टेलिकास्ट आला नाहीये, त्यामुळे अजून थोडं दूर आपण टेक्नॉलॉजी पासून लवकरच येतील. पर्व तिसरे जेव्हा येणार पुढच्या वर्षी तेव्हा आपण या गोष्टी करूया. 6 वरती 0. 2 चेंडूचा खेळ झालाय. बॉल तयार. फुलटॉस गेन ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर पुढे येतील. 1 रन कंप्लीट. 2चा प्रयत्न आणि लेझी क्रिकेट. खराब थ्रो. थोडा तेजी करावी लागेल. तालमेल आपण पाहतो खेळाडूंमध्ये, थोडी बातचीत. 8 वरती 0 हरकत नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. 39चं अंतर आहे. दुतम संघ अजूनही सामना बॅलन्स आहे, तुम्हाला कमबॅक करायचंय. परंतु चैतन्य पाटील एक मोठा फलंदाज, एक घणाघाती फलंदाज, कधीच सामना फिरवू शकतो, त्याच्याकडे ती क्षमता आहे. कधी तो सामना एकतर्फा करू शकतो, त्याच्याकडे गुणवत्ता आहे. परंतु प्रणित ठाकूर कमी नाहीये. बॉल तयार. स्वीप केलाय. फॉलिंग स्वीप. गॅप मध्ये बॉलला मारलाय. पॉवर प्ले रिस्ट्रिक्शन आणि बॉल जातो स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 रन. दहा धावा. क्या बात आहे. 12 धावा 4 बॉल. पुन्हा बॉल हरवलाय. 4. चला चेंडू लगातार हरवतात आपण पाहतोय. 4 बॉल 12. चला मॅच बॉल द्या दुसरा एक असेल तर चेक करा. यस, टाकी गावचे खेळाडू शोधून आणतील बॉल. भूषण बघा, भूषण आलाय चेंडू शोधायला. मजबूत आहे भूषण एकदम. बघा चांगली बॉडी रक्षित त्याची आपण पाहतोय. कंचन पालकर पेक्षा एक जबरदस्त तो खेळाडू आहे, भक्कम आहे. 12 वरती 0. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि परफेक्ट रन रेट मध्ये धावा बनल्यात, ज्याची गरज होती टाकीगाव संघाला. आणि इथे प्रणित ठाकूरला 2 चेंडूवर कमबॅक करायचंय, कारण दुतम संघाला ब्रेक थ्रू हवाय. एखादा गोल्डन डक, एखादा सिल्वर डक, एखादा ब्रेक थ्रू जो या सामन्यामध्ये त्यांना कमबॅक करून देईल. 4-12 वॉट अ मॅच. 39 चेस करायचे आहेत. आता 27 ची गरज येणाऱ्या 14 चेंडू मध्ये. सामना बॅलन्स आहे, कारण 14 बॉल 27 धाव्यांची गरज, आवश्यकता. ओ फॉलिंग स्विंग, फेवरेट शॉट. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पुढे येतो. जजमेंट परफेक्ट कॅच. फलंदाज बाद. चैतन्य पाटील 12 वरती पहिला मोठा गडी बाद घेतलाय.
गोलंदाज प्रणित ठाकूरने आणि या विकेटची गरज होती. एखादा टर्निंग पॉइंट, एखादा ब्रेक थ्रू, फलंदाज बाद. कंचन पालकरचं आवडतं गाणं तुम्ही ते ऐकलं, त्याला प्रचंड आवडतंय गाणं. 12 वरती 1 शेवटचा बॉल आणि ब्रेक थ्रू भेटलाय तो चैतन्य पाटीलचा. प्रणितने कमबॅक केलं, थोडा आशा पल्लवित केल्या आपल्या संघासाठी आणि आपल्या संघासाठी एक मोठा गडी घेऊन दिलाय, तो म्हणजे गोलंदाज प्रणित ठाकूरने. येणारे 13 चेंडू 27 धावा करायचे आहेत, प्रत्येक चेंडूवर 2 धावा. 13 चेंडू 27. मॅच ऑन. बॅटची कडा मागे गेलाय, कॅच ड्रॉप आणि बॉल लॉंग स्टॉप कडे नॉन स्टॉप. स्क्रीन वरती सीमा पार 4 रन. दुतुम संघ पुन्हा बॅकफुटला गेला. सुरुवात चांगली झाली, विकेट घेतला चैतन्य पाटीलचा आणि त्यानंतर स्वप्नील खारपाटेच्या बॅटमधून बॅटकट्टे चौकार आला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि या पहिल्या षटकानंतर धावफलकावरती आपण 1 षटकार 2 चौकार पाहिले, याच्या माध्यमातून तब्बल 16 धावा. त्यामुळे आता जिंकण्यासाठी येणारे चेंडू असतील 12 आणि धावा करायच्या 23. 12 चेंडू 23. सामना संपला नाहीये, दुतुम जिंकला नाही, टाकेगाव जिंकला नाही. सामना बॅलन्स आहे, काय होऊ शकतं. 12 चेंडू 23 धावा. गुलाबी थंडीत सुंदर वातावरण आणि परफेक्ट लाईट आपण या मैदानावरती पाहतो. कंचन जबरदस्त लाइटिंग आणि ही लाईट महत्वाची असते एखाद्या नाईट स्पर्धेमध्ये, कारण अनेक खेळाडू नेहमी कंप्लेंट करत असतात की विकेटवर लाईट नाहीये, परंतु या विकेटवर परफेक्ट लाईट आहे आणि A1 जोडीचे सुंदर आयोजन. परफेक्ट लाईट असली की खेळण्याची मजाच वेगळी असते आणि तुम्ही लाईट्स परफेक्ट पाहू शकता. क्या बात आहे. क्या बात आहे. कुमार भाई इथे आलेत. 12 रोटी छबाने वाले. क्या काय पावर असेल बघा, एकदम जबरदस्त. कुमार भाई और कुछ फरमाइश. पप्पी घेतली त्याने कांचनला. क्या बात आहे. कुमार भाई खुश हो गए. 12 गेंद 27 की आवश्यकता. 12 चेंडू 27. सिद्धेश ठाकूर आलाय बॉलिंगला. पहिला बॉल फुलटॉस बॉल, खराब चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून. बॉल सीमा पार. सिद्धेश स्वागत, स्वॅग से स्वागत. षटकार. काय जबरदस्त फटका मारलाय प्रभांजन परदेशी आणि बॉलला पाठवून दिलाय मिड विकेटला. षटकार. सिद्धेश स्वागत. येणारे चेंडू 11 आणि पाहिजे 17 धावेची आवश्यकता. 12 बॉल 23 ची गरज असताना षटकार आलाय. 11 बॉल 17 ची आवश्यकता. पहिला फुलटॉस ऑन साइडला षटकार. भव्य दिव्य स्वॅगचे स्वागत सिद्धेश ठाकूरचं. मिस टायमिंग टॅप केले बॉलला. पॉइंट कडे बॉल जातो मिड विकेटच्या मध्ये. मध क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल. सामना बरोबरीत चाललाय. हेड टू हेड मॅच. 10 बॉल आणि 16 रन करायचे आहेत. अंतिम मॅच, अंतिम लढत, पैसा वसूल आणि गरम गरम सामना. क्रिकेटची नोकझोक आणि क्रिकेटची गरमागरमी तुम्हाला पाहायला मिळेल. हे महत्वाची मॅच आहे कंचन सर, कारण की इथून यामधून जिंकणारा संघ फायनलच्या रात्री परत येणार आणि तो सेमी फायनल खेळणार. त्यामुळे महत्वाची मॅच आहे. सध्या तुम्ही क्वार्टर फायनल पाहतायत. 3 ओव्हरची मॅच. 10 बॉल 16 रन करायचे आहेत. ओ षटकार. स्टँड अँड डिलिव्हर. प्रेक्षकांमध्ये बॉल गेलाय आणि ऐवाक्याचा प्रयत्न झालाय, परंतु षटकार. क्या बात आहे. मध्ये देखील मागच्या मॅच मध्ये त्याने दहशत दाखवली आणि आता बॅटिंग मध्ये दहशत दाखवतोय. येणारे चेंडू आहेत 9 आणि 10 रन करायचे आहेत. क्या बात आहे. स्वप्नील खार पाटील. चारी बाजूला त्याच्या नावाची चर्चा झाली आहे
आता मात्र टाकीगावकडून तो सामना सोडणार नाहीये. हे मोठे फटके आल्यानंतर सामना सोपा झालाय. 9 चेंडूमध्ये 10 रन. हेड टू हेड मॅच, बॉल टू रन मॅच, क्वार्टर फायनल. लक्षात घ्या, बाईकच्या साठी धावा काउंट होणारा शेवटची मॅच असेल. क्वार्टर फायनल. बॉल तयार. फुल टच बॉल. गोलंदाजचा कॉन्फिडन्स डाऊन आहे. लेंथ खराब झाली, लाईन खराब झाली. बॉल गॅप मध्ये, लॉंग ऑफ सीमा पार. 4 रन, चौकार. मात्र आता धावांचं अंतर कमी असणार. षटकार चौकारांचा पाऊस पडला आणि धावांचं अंतर आता पाहिलं 10 रन्स करायच्या होत्या, परंतु आता चौकार आला. त्यामुळे एक षटकार या मॅच मध्ये बाकी असेल. उत्तम संघ बॅकफुटला गेलाय आणि त्यांची गोलंदाजी खराब ठरली. सिद्धेश ठाकूरच्या पहिल्या बॉलवर षटकार लागला आणि आता देखील चौकार षटकार सातत्याने येत आहेत आणि पाऊस पडलाय. आमचे गोल्डन मॅन सुमित पाटील थोडे खुश आहेत. एवन जोडी, कारण आजची रात्र खूप सुंदर झाली. आजची रात्र पाहिल्या तर दिघोडे संघ आला नाहीये, त्याचं दुःख होतं. वाईट बॉल. दिघोडे संघ जर वेळेवर आला असतात तर कंचन पालकर सामने अजून चांगले झाले असते, परंतु कधी कधी आयोजकांना अशा गोष्टी कराव्या लागतात, ऍक्शन घ्यावी लागते. आणि उद्या लक्षात घ्या 6:30 पहिला बॉल पडेल. अपील केली आहे, बॅट्समन बाहेर येतो, फलंदाज बाद होणार. स्वप्नील खार पाटील 4 बॉल 14 धावा काढून मात्र काम तमाम केलं त्याने. त्याच्यावर जी जबाबदारी होती ती पार पाडली आणि ते बाद झालाय. 14 रन करून व्यक्तिगत. स्वप्नील खार पाटील. पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. लेग कटर बॉल पडला आणि बॅट कट, बॅटची कडा लागली. विकेट किपरची अपील चांगली राहिली. फलंदाज बाद होणार. समीकरण पाहूया. क्वार्टर फायनल मध्ये अंतिम टप्प्यामध्ये मॅच सुरू आहे आणि समीकरण जर आपण इथे पाहिलं तर जिंकण्यासाठी चेंडू बाकी असतील इथे मात्र फक्त 7 आणि धावा 5 करायच्या आहेत. 7 चेंडू 5. एक मोठा फटका पाहिजे. परेश ठाकूर सामना सोडायला तयार नाही. तो गोलंदाजाकडे गेलाय खेळाडू आणि इथे ते चर्चा करतायत त्यांनाही सामना जिंकायचा. निलेश ठाकूर गेलाय. हे महत्वाची मॅच आहे, कधीच सामना सोडू नका, कारण 5 धावा देखील भरपूर आहेत. रायगड प्रीमियर लीगला आपण पाहिला बेलोली संघाचा गोलंदाज अजय पाटीलने 6 बॉलमध्ये 1 धाव डिफेन्स केली होती. असं होतं कधी कधी लीग फॉर्मॅटात देखील खेळाडू चांगली बॉलिंग करतात, त्यामुळे जिद्द ठेवा. 18 चेंडू मध्ये जेव्हा 19ची गरज होती तेव्हा प्रणित ठाकूरने आरपीएल ला फायपर घेतला होता, तेही विसरून चालणार नाहीये. टॅप केला बॉल ऑन साइडला. 5 धावेची गरज, धावांचा अंतर कमी आहे. 2 धावा घेण्याचा मानस आहे, पूर्ण होतील का? थ्रो खराब. पंचांकडे अपील केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. आता मात्र 6 बॉल आणि 3 धावा करायच्या आहेत. खूप चांगला उल्लेख कंचन पालकर सर यांनी केला, कारण तेही मोठ्या स्पर्धेमध्ये स्कोरर असतात. त्याने देखील सांगितलं की प्रणित ठाकूरने 18 बॉल 19 असताना फायपर घेतला आणि त्यानंतर आपण अजय पाटील बेलवली याला पाहिलं, ज्याने 6 बॉलमध्ये 1 धाव वाचवली. स्कोररची भूमिका महत्वाची असते, कारण ज्यावेळी एखाद्या स्पर्धेमध्ये एखादी बाईक असते, कार असते आणि चुकून 1 धावेने जर दुसऱ्या खेळाडूला मिळाली आणि त्यानंतर जर उलगडच आलं की ती बाईक तिसऱ्या खेळाडूची होती, त्यावेळी स्कोररला पकडलं जातं त्यावेळी. त्यामुळे तुमच्याकडे प्रोफेशनल स्कोरर पाहिजेत कंचन पालकर सर, तर तुमच्या स्पर्धेला गालबोट लागणार नाही. त्यामुळे तुम्ही कितीही खर्च करा, पण त्याचा जर शेवट चुकीचा ठरला तर मात्र त्या स्पर्धेला अर्थ उरत नाही. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी महत्वाच्या असतात. येणारे 6 बॉल आणि आता धावा करायच्यात फक्त 3. क्या बात आहे. काही होऊ शकतं मॅच मध्ये. अमरेला फिल्डिंग, फलंदाजचे शेजारी आता थोडे पुढे आलेत, त्याला घेरले चारी बाजूनी. 6 बॉल 3 करायचे आहेत. प्रभाजन परदेशी आहे. 2 बॉलवरती 7 रन त्याने कंप्लीट केला आणि प्रभाजनचा विचार केला, त्याने पहिल्या बॉलवर षटकार मारला होता. सिद्धेशच्या पहिल्याच बॉलवरती तो प्रभाजन. दोतुम संघ फिल्डिंग पोझिशन सेट करतो. एक धाव त्यांना वाचवायचे. 6 बॉल 3 रन. एक मोठी मॅच तुम्ही सध्या इथे पाहताय. काही घडू शकतं या मॅच मध्ये. शेवटचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. परेश ठाकूर, ज्युनियर कृष्णा सातपुते या नावाने त्याला ओळखलं जातं. परेश ठाकूर तयार. पहिला बॉल. ओ स्टंपिंग. पहिल्याच बॉल वरती स्टंपिंग होत असताना फलंदाज बाद झालाय. प्रभाजन परदेशी. मॅच ऑन. 5 बॉल मध्ये 3 धावा करायच्या आहेत आणि ज्या सामन्याची आपण वाट पाहत होतो तो गरम गरम सामना इथे आलाय. 5 बॉल 3 रन जिंकण्यासाठी, सेमी फायनल मध्ये एंटर करण्यासाठी टीम टाकीगाव या संघाला क्या बात आहे. अमय पाटील मैदानामध्ये आलाय. 5 बॉल 3 रन करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे, याची नोंद घ्या.
ग्रामपंचायत विंदने माजी सरपंच क्रांतीजी जोशी यांच्या माध्यमातून टाकीगाव संघाची पॅकर अर्थात स्पॉन्सरशिप करण्यात आली आजची एंट्री, त्यांचं आपण अभिनंदन करूया. 5 बॉल 3 धावा करायचे. अमय पाटील आता आलाय, मात्र बॅटिंग लाईन भरपूर स्ट्रॉंग आहे टाकगाव संघाची. परेश ठाकूरला पहिला लेग कटर बॉलवरती विकेट मिळाला. स्टंपिंग विकेट किपरची भूमिका चांगली राहिली आणि चांगले लेग कटर बॉल तो करतो, ऑफ कटर करतो. स्पीडअप घ्यायचंय. 5 बॉल 3 धावा. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. आता रंगात आली मॅच. गरज नव्हती, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स, मात्र या बॉलवरती धाव येणार नाहीये. 0, 2 बॉल 0, 4 बॉल मध्ये 3 धावा करायच्या आहेत. व्हॉट अ मॅच. परेश ठाकूर ज्याने 2 सामन्यामध्ये 70 पेक्षा अधिक धावा कुठल्या. परेश ठाकूर फॉर्म मध्ये. बॉल हवेमध्ये दिशातली, क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये सेट केलाय. ओ झेल बाद, फलंदाज बाद. 3 बॉल 0, 3 बॉल वरती एकही धाव आली नाहीये. अमय पाटील मैदान सोडतोय. टाकीगाव संघ टेन्शन मध्ये. मॅच ऑन. 3 बॉल 3 धावेची गरज. अंतिम सामना अंतिम टप्प्यामध्ये. पैसा वसूल झालाय, ज्याचा आपण उल्लेख केला होता की ही मॅच पैसा वसूल होऊ शकते. फलंदाज बाद झालाय. 3 बॉल 3 रन. फलंदाज लगेच पाठवायचं प्लीज. बॅटर. टेन्शनचं वातावरण डगआउट मध्ये. टाकगाव संघाचे प्रेक्षक देखील परेशान झालेत, कारण की आता 3 बॉल 3 करायचे आहेत. काय मॅच आहे. मी आत्ताच उल्लेख केला फायपरचं, आत्ता उल्लेख केला 6 बॉल 1 डिफेन्स करायचं. टेनिस बॉल क्रिकेट हा नेहमी फलंदाजच्या बाजूने असतो, कारण फलंदाज 1 बॉल मध्ये 6 रन काढू शकतात, परंतु आता कधी कधी तो गोलंदाजच्या बाजूने देखील राहू शकतो. काय मॅच रंगली आहे. संघर्ष रडवतो पण तुमचं आयुष्य घडवतो. संघर्षाने माणूस घडतो. कंचन पालकर सर, आपण सुरुवात स्कोरिंगने केली कंचन एका छोट्या स्पर्धेमधून, परंतु आता एका मोठ्या स्पर्धेत तुम्ही देखील स्कोरिंग करतायत. आणि एखादा खेळाडू छोट्या स्पर्धेत खेळतो, आता तो मोठ्या लीग मध्ये देखील खेळतोय. हा प्रत्येकाचा संघर्ष असतो. कष्ट इतके शांततेत करा की यश धिंगाणा काढेल. 3 बॉल 3 धावा. हेड टू हेड मॅच. लव फुलटॉस बॉल कट केल्या बॉलला 2 धावा घेण्याचा प्रयत्न होणार. 1 कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न, धावतोय, रनआउटची संधी आणि विकेट किपरची चुकी. स्कोर लेवल. क्या बात आहे. निहालने पहिला स्टंपिंग सुंदर केला, परंतु त्या निहालने निराश केला. ज्या निहालसाठी पहिल्या टाळ्या वाजल्या, त्या निहालला आता मात्र इथे टाळ्या वाजवल्या जात नाही. हाच तर क्रिकेट आहे. 2 बॉल मध्ये 1 धाव. कंपल्सरी चेसिंग. अम्ब्रेला फील्ड. अम्ब्रेला फिल्डिंग. व्हॉट अ मॅच. प्रेक्षक आणि आयोजक देखील आता स्टेजच्या खाली उतरलेत, कारण सामना रंगतदार अवस्थेमध्ये. डीजे पण एखादा चेक. ओ व्हॉट अ मॅच. 2 बॉल मध्ये 1 धाव करायची आहे. कंपल्सरी चेसिंग. काय रंगतदार सामना. आता रंगात आली ही मॅच. मॅच मध्ये अक्षरशः आग लागून टाकली. क्रिकेट मधली नोकझोक आणि क्रिकेट मधली गरमागरमी. 2 बॉल मध्ये 1 करायचे आहेत. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल. ओहो, पकडलाय बॉल. मैदानात कोणी जायचं नाहीये जोपर्यंत फायनलचा निर्णय येत नाही तोपर्यंत. आणि टी शर्ट कोणीच काढू नका. पंचाचा निर्णय आल्यापर्यंत थांबायचं. 1 बॉल 1 रन. क्या बात आहे. प्रेक्षक आपल्या जागावर उठलेत. शेवटचा सामना पैसा वसूल. टाळ्या होऊन जाऊन देत. मॅच आवडली असेल तर परेश ठाकूरची गोलंदाजी. 3:45 कोण जाणार सेमीफायनल मध्ये. एका चषकाचा मानकरी कोण ठरणार. 1 बॉल 1 धावा. काय मॅच रंगली आहे. 6 बॉल मध्ये 5 करायच्या होत्या. गोलंदाजने 5 बॉल मध्ये फक्त 4 धावा दिल्या आणि 1 धाव बाकी आहे. स्पीडअप करायचंय. अम्ब्रेला फिल्डिंग. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल झाली मॅच. 1 बॉल 1 रन. एका धावेची किंमत किती महाग असते हे आज तुम्हाला पाहायला मिळाले. क्या बात आहे. क्रिकेट की नोकझोक, क्रिकेट की गरमागरमी. प्रेक्षकांना विनंती आहे, एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या या चेंडूसाठी. 1 बॉल. निहाल. परेश ठाकूर मॅन ऑफ द मॅच. डीजे क्या बात आहे. धुतुम संघ गेलाय सेमीफायनल. स्टंप एलईडी आहेत. सावकाश. परेश स्टंप 17,000चा स्टंप आहे बाबा. ठेव स्टंप फक्त. हा, एन्जॉय करा. वरती ठेवा का आपटू नका. ते पाकिटातून पैसे कमी होतील मग. 17,000चे ते. चला, इथे फलंदाज आउट आहे. क्या बात आहे.
दुतुम संघ जिंकलाय, अभिनंदन. आणि परेश ठाकूर आहेत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अप्रतिम सामना. सुरुवातीलाच मी उल्लेख केला की हा पैसा वसूल होणार आणि खऱ्या अर्थाने एका सिंगल डब्बलने खेळायचं होतं टाकीगाव संघाला. षटकार मारायची गरज नव्हती, परंतु इथे आपण म्हणतो ना की षटकार मारून कोणी फलंदाज होत नाही आणि असंच घडलं. संयम महत्वाचा असतो. हरकत नाहीये, चला हँडशेक करा टाकगाव संघ. चला दुतुम संघ या अभिनंदन, तुम्ही गेल्या सेमीफायनल मध्ये आणि एका चषकाचा मानकरी ठरलात. क्या बात आहे. टाकीगावने विंदनेला हरवलं आणि विंदने संघाने इथे बाईला पण दुतुमने टाकगावला पराभूत केला. परेश ठाकूर अक्षरशः तो त्याच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आहेत. क्या बात आहे. खुश आहे परेश ठाकूर. हार्ड लक टाकीगाव. नो डाउट क्रिकेट आहे, हार जीत होत असते. एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता और एक हार से कोई फकीर नहीं बनता. ही गोलंदाजी आवडली तर एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या परेश ठाकूर साठी. इनक्रेडिबल. ज्युनियर कृष्णा सातपुते. अभिनंदन परेश ठाकूर. आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल आणि त्याला इथे आशिष ठाकूर यांच्याकडून 1000 रुपये लाईव्ह टेलिकास्ट मध्ये येऊन द्या. डोळ्यामध्ये आनंद अश्रू आहेत. परेश ठाकूरशी मी थोडी चर्चाही करतो कारण की भरपूर इमोशनल झालाय तो. आशिष ठाकूर कडून 1000 आणि सन्माननीय काय नाव होता कमलाकरजी चंद्रकांतजी ठाकूर यांच्याकडून उपसरपंच यांच्याकडून देखील कॅश प्राइज झालाय. आणि आमचे ऍडव्होकेट साहेब दीपकजी घरत साहेब, दीपेशजी घरत यांच्याकडून 1000. एकदा टाळ्या होऊन जाऊन दे. पैशापेक्षा खेळाला महत्व आहे आणि हे प्रेमाने तुम्हाला भेट दिली आहे. आस्तिक नितेश गोरे यांच्याकडून किती 2000. क्या बात आहे. 7000 रुपये आतापर्यंत त्याला बक्षीस मिळाले. आणि आपण चर्चा करूया परेश ठाकूर सोबत की त्याचा हा अनुभव कशा प्रकारचा. परेश ठाकूर भरपूर इमोशनल झालाय तू. क्रिकेटचं गेम ऑफ इमोशनल आपण म्हणतो. 6 चेंडू 5ची गरज होती. सुरुवातीला तुमच्या गोलंदाजाला मार बसला आणि असं वाटलं होतं की सामना आता तुम्ही पराभूत होणार. तुझ्या मनामध्ये त्यावेळी काय चालू होतं की जिद्द होती तुझी की जिंकणारच. सर पहिली गोष्ट म्हणजे माझे पब्लिकचं धन्यवाद मानीन की खूप सपोर्ट आहे पब्लिकचा. आणि मी 100% म्हणजे गावासाठी खूप 100% खेळतो आणि मी खूप जिद्दी प्लेअर आहे. मी असंच गावासाठी खेळत राहीन कारण मी मॅच सोडलेली सिद्धू प्रणित, कारण प्रणित आमचा ट्रम्प कार्ड आहे पहिला बॉलर, त्यावर मी खूप विश्वास ठेवतो. सिद्धू झाला, सिद्धू पण खूप भारी प्लेअर. आमचे सर्व 11 खेळाडू आणि माझे लेजेंड प्लेअर पूर्ण नितीन, अरुण प्लस चंद्रकांत झाला, निलेश ठाकूर, अंगद ठाकूर, सर्व माझे लेजंड प्लेअर आहेत. त्यांचं देखील मी धन्यवाद कारण त्याही मला घडवलेलं आहे. आणि विकेट किपरवर अर्धी गेम असतो. निहाल पाटीलला देखील त्या टाळ्या वाजव कारण त्यांनी देखील खूप विकेट किपिंग केली. निश्चित आपण इथे भरपूर इमोशनल देखील झालात आणि गावचा सपोर्ट तुम्हाला असतो. निश्चित आपण जे पहिल्या मॅच मध्ये कंचन पालकरचाच प्रश्न असा आहे की प्रणित ठाकूर निहाल ठाकूरवर का भडकला, नेमकं कुठं चुकलं. सर मी तुम्हाला खरं सांगतो कारण क्रिकेटमध्ये माझ्या तर अशा खूप बाईक गेल्यात. मी असं कधीच विचार करत नाही. त्या दिवशी माझी करावेला प्रणित पण होता. मी सत्य सांगते, मी कुठलेच प्लेअरवर चालत नाही आमच्या गावातले, कुठलेच कधीच चालणार नाही आजपर्यंत. मला मी सांगते का कधी पण कोणी पण बाईक घ्या, कधी पण गावासाठी केला बाईक काय का नाही असं सिरीजला माझे पुढं उतरा, खेळ करा बिंदास. कारण मी मेहनत करते. माझे दक्ष असेल, विघ्नेश असेल, स्वरूप असेल, परत माझे बबल्या असेल, सिद्धू असेल, अजून 5-6 बॉलर माझे ते मला रोजचे 200-300 बॉल लागतात. त्याच्यामुळे आज मी चांगला परफॉर्मन्स करते. एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या. अभिनंदन. आणि निलेश ठाकूर यांच्याकडून 2000 एकूण
9,000चं पारितोषिक. टाळ्या होऊन जाऊन द्या. क्या बात आहे. अभिनंदन. आणि खूप चांगला खेळ केला. अगदी डोळ्यामध्ये आनंद अश्रू आणि झोप उडवली सर्वांची. क्या बात आहे. हा परफॉर्मन्स अप्रतिम होता. तर मित्रांनो आजची रात्र इथे समाप्त झाली आणि आजच्या रात्रीमध्ये दोतोम संघ क्वालिफाय झालाय. तो अर्थात